जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। दशक पहिला स्तवननाम समास आठवा सभा स्तवननाम श्रीराम समर्थ। समर्थांनी या श्रीमद दासबोधामध्ये श्री गणेश असेल, शारदा असेल, श्रोती असतील, कवी असेल, संत असतील, या सर्वांचं स्तवन केलं। परंतु ज्या ठिकाणी परमार्थिक आध्यात्मिक सभा चालते त्या सभेच्या ठिकाणाचं सुद्धा स्तवन करणं, त्या जागेचं स्तवन करणं म्हणजेच ह्या श्रीमद दासबोधाचं खरं वैशिष्ट्य आहे असं समर्थन। या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्थान महात्म्यास विशेष मानलं गेलेलं आहे। ठराविक वेळ, ठराविक ठिकाण या गोष्टी परमार्थिक स्पंदन निर्माण करतात। म्हणजे एखादी विशिष्ट जागा असेल, तिथलं स्थळ असेल, तिथली एक वेळ असेल, तिथे एक आपल्या हृदयामध्ये गेल्यानंतर आपसुकच एक शांती निर्माण होते। आपल्या हृदयातील स्पंदनही बदलतात। मग विविध ठिकाणची स्थळं असतील, समाधी स्थळं असतील, जन्मभूमी असतील, श्रीक्षेत्र असतील, सर्व संतांचे समाधी स्थळ असतील किंवा त्यांनी केलेली ध्यानधारणा असेल, ऋषीमुनींची ध्यानधारणा केलेली जी ठिकाणं असतील किंवा ते ज्या ठिकाणी बसायचे त्या खोल्या असतील, या प्रत्येक ठिकाणी आपण जर का श्रद्धेने जर तिथे गेलो ना, तर आपलं कितीही चित्त खवळलेलं असेल तर त्या ठिकाणी गेल्यानंतर ते शांत होते आणि काही क्षणातच आपल्याला एक दिव्य काहीतरी प्राप्त झालेलं आहे अशी एक आपल्याला प्रत्येकाला, आपण स्वतःने जर तिथे जाऊन गेलं तर आपल्याला त्याची एक अनुभूती येईल, एक प्रचिती येईल। आणि म्हणून समर्थांनी या समासामध्ये प्रत्येक स्थळाचं, त्या सभेचं, आता सभा म्हणजे काय तर एखाद्या वेळेमध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपण जाऊन चिंतन करतो, जिथे जनसमुदाय जमलेला असतो त्याला सभा म्हटलं जातं। आणि अशाच ठिकाणी जेव्हा आपण येऊन नामस्मरण करत असेल, काही स्तवन करत असेल, काही परमार्थिक गोष्टी करत असेल तर त्याला त्या ठिकाणी संतांनी सभाच म्हटलेला आहे। आणि त्याचं स्तवन, त्याचं वंदन ते किती महत्वाचं आहे हे समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे। आणि मग अशा ठिकाणाला प्रत्यक्षामध्ये स्वतः भगवंत सुद्धा तिथे प्रवेश मिळावं म्हणून तिष्ठत उभा आहे असं समर्थांनी याच्यामध्ये म्हटलेला, या समासामध्ये म्हटलेला। तर या ठिकाणी या सभेला कोण कोण येतं हे सुद्धा वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेला आहे। श्रीराम समर्थ। आता वंदू सकळ सभा जय सभेशी मुक्ती सुलभा, जेथे स्वये जगदीश उभा तिष्ठतू भरे। समर्थ काय म्हणतात की सुरुवातीलाच त्यांनी म्हटलेलं आहे की या सभेला सुरुवातीलाच समर्थांनी वंदन केलेलं आहे आणि त्या सभेला उपस्थित असलेल्या जय सभेची मुक्ती सुलभा म्हणजे या सभेमध्ये मुक्त प्राप्त होण्यासाठी, मुक्ती मिळण्यासाठी उपस्थित असलेले सर्व सभासद। आता सभासद कोण आहेत ते पुढे ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे। जेथे स्वये जगदीश उभा म्हणजे स्वतः जगदीश भगवंत इथे आलेले आहेत। कशासाठी आलेले आहेत तर मोक्ष, कारण या सभेमध्ये मोक्षाचा मार्ग मिळतो आणि सहजतेने सुलभ होतो। जय सभेची मुक्ती सुलभा तिष्ठतू भरे, या अशासाठी स्वतः भगवंत सुद्धा या सभेमध्ये येत असतात असं समर्थ। श्लोकामध्ये समर्थ काय म्हणतात की नाहम वसामी वैकुंठे योगिनः हृदये रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद। नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतू नारदा। म्हणजे आता इथे समर्थ काय म्हणतात बघा, नारद हे नारदा यदा कदाचित, म्हणजे मी कुठल्या वैकुंठामध्ये, मी कुठल्या मंदिरामध्ये ना, मी कुठल्या कोणाच्या योगीच्या, ऋषींच्या, संतांच्या अंतःकरणामध्ये नाहीये, परंतु ज्या ज्या ठिकाणी माझे भक्त गायन करतात, माझे भक्त गाती ठाई ठाई, माझे भक्त स्तवन करतात, माझे भक्त स्तुती करतात, माझे भक्त नामस्मरण करतात, तेथे मात्र मी तिष्ठतू नारदा म्हणजे मी निश्चितपणे आहेच तिथे। मला तिथे मागणी घालायची, मला तिथे बोलवायची गरजच नाही। ज्या ज्या ठिकाणी माझा भक्त अंतःकरणातून स्तवन करतो, भक्ती करतो, वंदन करतो, कीर्तन करतो,
श्रवण करतो त्या प्रत्येक ठिकाणी मी आहे. या कारणे सभाश्रेष्ठ. बघा आता सभाश्रेष्ठ कशासाठी? भक्त गाती ते वैकुंठ. आता वैकुंठ कशाला समर्थांनी म्हटलंय? ज्या ठिकाणी भक्त हे सगळं वर्णन करतात, हे सभा चालवतात. आता सभा म्हणजे काय? जी बाहेर चालते ती सभा नाही. समर्थांना इथे सभा शब्द कशासाठी वापरायचा आहे? की ज्या ठिकाणी सर्व संत मंडळी, सर्व सदस्य एकत्र येतात, नामस्मरण करतात, श्रवण कीर्तन विष्णू स्मरणची नवविधा भक्ती आहे, नवविधा भक्तीचं आचरण करतात, ती सभा. आणि त्या ठिकाणाला समर्थांनी वैकुंठ म्हटलेलं. नाम घोषे घडघडाट जय जयकार करती, तिथे जय जयकार होतो, नामघोष होतो, प्रेमळ भक्तांचे गायने, भगवत कथा हरी कीर्तने, वेद व्याख्यान पुराण श्रवणे, जिथे निरंतर. म्हणजे असं काही जे ठिकाण आहे. आता हे कुठं चालतं? ज्या ठिकाणी शक्यतो समाधीस्थळ असेल किंवा एखाद्या संतांचं भगवंताचं जन्मभूमी असेल किंवा त्यांची कर्मभूमी असेल, अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चालतं आणि त्या ठिकाणी मी तिष्ठत आहे. समर्थ म्हणतात परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद. आता ही जी नवविधा भक्ती सांगितलं, श्रवण ते आत्मनिवेदन पर्यंत, श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास सत्य आणि आत्मनिवेदन, ह्या पूर्ण 9च्या 9 भक्ती ज्या ठिकाणी चालतात, तेच गुणानुवाद आहे, तेच संवाद आहे, तेच निरूपण आहे, तेच श्रवण आहे, तेच पादसेवन आहे, तेच अर्चन आहे, तेच वंदन आहे, तेच आत्मनिवेदन आहे. आणि हे सगळं ज्या ठिकाणी चालतं, अध्यात्मावर सगळे निरूपण चर्चा वादविवाद ज्या ज्या ठिकाणी चालू असतं, मंथन चालू आहे, नाना समाधाने तृप्ती, नाना आशंका निवृत्ती, चित्ती बैसे ध्यान मूर्ती वादिवस. आता जिथे विविध प्रकारचं समाधान होतं, मनुष्य तिथून तृप्त होऊन जातो. आशंका असतील, कोणाच्या शंका असतील, कुशंका असतील, त्यांची निवृत्ती होते. म्हणजे ते सगळं निवळून जातं. जिथे शास्त्र शुद्ध पद्धतीने विचार मांडले जातात, चित्ती बैसे ध्यान मूर्ती, म्हणजे तिथे एकदम ध्यान मूलम सद्गुरु मूर्ती. कुठे? याच ठिकाणी. भक्त प्रेमळ भाविक सभ्य सखोल सात्विक रम्य रसा गायक निष्ठावंत. आता इथे कोण असतात? सगळे भाविक भक्त आहेत, सज्जन आहेत, सत्वगुणी आहेत, सखोल अभ्यासक आहेत, रम्य असणारी लोक आहेत, रवरस युक्त असं कीर्तन ज्या ठिकाणी चालतं, गायन चालतं, स्तवन चालतं, अशी ही सभा आहे. कर्मशील आचारशील दानशील धर्मशील सुचिष्मंत पुण्यशील अंतरशुद्ध कृपालू. आता इथे कोण कोण असतात ते समर्थांनी सांगितलेलं आहे. कशा प्रकारची लोक असतात? म्हणजे ह्या सभेला येणारे हे जे सदस्य आहेत, हे सभेमध्ये बसणारे संत आहेत, हे सभेमध्ये बसणारे भगवंताचे भक्त आहेत, हे कसे आहेत? कर्मशील आहेत, आचारशील आहेत, दानशील आहेत, धर्मशील आहेत, सुचिष्मंत आहेत, पुण्यशील आहेत, अंतरशुद्ध आहेत, हे कृपाळू आहेत. म्हणजे समर्थांनी येणाऱ्या प्रत्येक सभेमध्ये लोकांचं वर्णन केलेलं आहे. ते कोण आहे? योगी वितरागी उदास नेमक निग्रह तापस विरक्त निस्पृह बहुवस अरण्यवासी. कोणी योगी आहेत, कोणी वितरागी आहेत, कोणी उदास आहे, नेमक आहेत, निग्रह आहेत, तापस आहेत, कोणी विरक्त आहेत, निस्पृह आहेत. म्हणजे सगळे कोण कोण? प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारातली लोक आहेत. दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्राधारी, एक बाळ ब्रह्मचारी, योगेश्वर. म्हणजे इथं सीमाच नाही. दंडाधारी पण आहेत, जटाधारी पण आहेत, नाथपंथी आहेत, मुद्राधारी आहेत, कोण बाळ ब्रह्मचारी आहे, कोण ब्रह्मचारी आहे, कोण योगी आहे. म्हणजे अशा सर्व प्रकारचे सदस्य या ठिकाणी बसलेले आहेत. पुरश्चरणी आणि तपस्वी, तीर्थवासी आणि मनस्वी, महायोगी आणि जनस्वी, जनासारखे. म्हणजे कोणी पुरश्चरणी तपस्वी आहे, तर कोणी मनाला येईल तसं, म्हणजे जे तीर्थाटन करत असतात, तीर्थवासी आहेत. म्हणजे काय? मला वाटलं या तीर्थाला जायचंय, मी जातोय, इकडे काय करेल तो भाग वेगळा आहे, परंतु माझ्या मनात आलं लगेच तीर्थाला गेलं, तीर्थाटन केली, असे सुद्धा आहेत. म्हणजे जे भ्रमंती करत असतात, जे महायोगी आहेत, तर काही आत्मज्ञानी आहेत, महंत आहेत, की जे लोकसंग्रह करून म्हणजे एकत्रितरित्या कुठेतरी तीर्थाटन करत असतात, आत्मज्ञान ग्रहण करत असतात, महंत म्हणून काही ठिकाणी जात असतात. म्हणजे जे समाजामध्ये राहून सर्व गोष्टी करत असतात. सिद्ध आहेत, साधक आहेत, साधू आहेत, मंत्रयंत्र शोधक असे सुद्धा आहेत, एकनिष्ठ आहेत, उपासक आहेत, गुणी आहेत, ज्ञानी आहेत.
संत सज्जन विद्वजन, वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन, प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान विमळ करते. बघा समर्थांनी किती किती म्हणजे सर्व प्रकारचं सांगितलंय इथे. कोणी असं नाही, संत आहेत, सज्जन आहे, जे सगळे एका ठिकाणी येतात. नाहीतर आपण बाहेर जर बघितलं तर तिथे असे सगळे एकत्र येत नाहीत, परंतु इथे संत सज्जन विद्वान वेदज्ञानी शास्त्रवेत्ते श्रेष्ठ नागरिक प्रबुद्ध सर्वज्ञ तृप्त मंगल कार्यरत समाधानी हे अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे हे सभासद या सभेला येत असतात. त्याच्याही पलीकडे जाऊन समर्थांनी म्हटलंय योगी वित्पन्न ऋषेश्वर, धूर्त तार्किक कवेश्वर, मनोजयाचे मुनेश्वर आणि दिग्वल. म्हणजे काही योगी पण आहेत, वित्पत्ती शास्त्रज्ञ आहेत, श्रेष्ठ ऋषींचे श्रेष्ठत्व प्राप्त केलेले ऋषीश्वर आहेत, काही चाणाक्ष आहेत, कवीश्वर आहेत, म्हणजे एकदम प्रतिभावान सर्वश्रेष्ठ संपन्न असे कवी आहेत, काही धूर्त आहेत, मनोजयाचे मुनीश्वर आहेत काही, आणि दिग्वल्पी म्हणजे दिगंबर साधू सुद्धा या ठिकाणी आहेत. ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तत्वज्ञानी पिंडज्ञानी योगाभ्यासी योगाज्ञानी रास, म्हणजे असे पण लोक आहेत त्यांचा योगावर अभ्यास आहे, योगाचं ज्ञान असणारे यात्निक आहेत, पिंडज्ञानी आहेत, तत्वज्ञानी आहेत, आत्मज्ञानी आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, उदासीन पण आहेत. बघा म्हणजे एवढं सगळं आहे आणि उदासीन पण तिथे बसतील त्यांच्या सोबतच. असं नाही, तिथे भेदाभेदा विषयच नाही समर्थ म्हणतात. म्हणजे एवढं सगळं असताना त्यांच्यामध्ये उदासीन पण येऊन बसलेले आहेत. पंडित आहेत आणि पुराणिक आहेत, विद्वांस आणि वैदिक आहेत, भट आणि पाठक म्हणजे विद्वान भट सुद्धा आहेत तिथे, ज्योतिष पाठक म्हणजे ज्योतिष सुद्धा आहेत जे त्यांना पाठक म्हटलं जातं, यजुर्वेदी आहेत, हे सुद्धा या सभेमध्ये येऊन बसलेले असतात. महाभले महाश्रोत्री, याज्ञिक आणि अग्नहोत्री, वैद्य आणि पंचाक्षरी परोपकार करतो. म्हणजे अत्यंत सज्जन महान वेदवत्ते महाभले महाश्रोत्री सांगितलंय. याज्ञिक पण आहेत म्हणजे जे यज्ञ सतत यज्ञातच कार्यरत असतात, काही अग्नी करणारे सुद्धा आहेत, वैद्य आहेत, पंचाक्षरी आहेत, हे सुद्धा तिथे परोपकार करत असतात करणारे आहेत. भूत भविष्य वर्तमान जयास त्रिकाळचे ज्ञान, बहुत श्रुत निराभिमान निरापेक्ष. बघा उदासीन असणारे लोक आहेत, काही दांभिक लोक आहेत, काही चाणाक्ष लोक आहेत, काही धूर्त लोक आहेत, आणि अशांच्याच ठिकाणी काय म्हणतात समर्थ की भूत भविष्य वर्तमान जाणणारे लोक सुद्धा, एवढे त्रिकाळचं ज्ञान असणारे लोक सुद्धा इथे आहेत. निराबानी आहेत, निराभिमानी आहेत, निरपेक्ष आहेत, बहुश्रुत आहेत, शांती क्षमा दयास्य, पवित्र आणि सत्वस्य, अंतरशुद्ध ज्ञानस्य, ईश्वरी पुरुष. बघा ईश्वरी पुरुष पण त्यांनी सांगितलेलं आहे. अंतःकरण शुद्ध असलेली सुद्धा आहेत, ज्ञानवंत, सत्वशील, पवित्र, पुण्य, शांतीशील, सगळं सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे सुद्धा या सभेमध्ये आहेत. नित्यानित्य विवेक, त्यांचा महिमा अलौकिक, काय म्हणून वर्णावा. म्हणजे ऐसे जे का सभानायक म्हणजे नित्य ने वागणारे जे मुख्य सभेचे नायक असतात ते सुद्धा या सभेमध्ये स्वतः श्रवण करत असतात, कीर्तन करत असतात. आणि त्यांचा महिमा जर बघायला गेलं तर आपण काय म्हणून वर्णावा त्याचं वर्णन करू शकत नाही, असे सुद्धा या सभेमध्ये आहेत. जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय, तेथे जरासे तरुणोपाय सहज. म्हणजे अशा सभेमध्ये म्हणजे परमार्थ समुदायाचं, अध्यात्म समुदायाचं अर्थात अध्यात्मातील जाणकार मंडळीचे विचार ऐकण्याची किंवा श्रवण करण्याची सोय होते. म्हणजे आपोआप सहजतेने होते. आणि ती सोय झाल्याच्या नंतर जो आपण श्रवण करतो, त्याचं विवेचन करतो, अंतःकरणातून त्याचं विवरण करतो, तर त्याच्यामधून आपल्याला ऐल तीराकडे जाण्यासाठी जो तरुणोपाय आहे आपण म्हणजेच ज्या आपण संकटामध्ये सापडलेलो आहे त्या संकटातून मुक्त होण्याकरिता जो उपाय आपल्याला पाहिजे असतो हा सहजतेने या सभेमध्ये मिळत असतो, या निरूपणातून या श्रवणातून मिळत असतो. उत्तम गुणाची मंडळी, सत्वधीर सत्वागळी, नित्य सुखाची नव्हाळी जेथे वसे. बघा त्याच्याही पलीकडे समर्थाने सांगितले की या सभेमध्ये काय मिळतं. उत्तम गुणाची मंडळी, धैर्यशील, सत्वगुणी असे नित्य नूतन आत्मसुखात जे असणारे काही संत मंडळी आहेत, नित्यानित्य पाठ करणारे, आणि त्यांच्याकडून आपल्याला हे सगळं श्रवण करायला मिळतं, निरूपण ऐकायला मिळतं, त्यांच्याच सानिध्यात राहून हे स्मरण करायला मिळतं. असे सर्व सभेला आहेत तिथे.
विद्यापात्रे, काळपात्रे, विशेष गुणांची सत्पात्रे, भगवंताची प्रीती पात्रे मिळाली जेथे. आता इथून आणखीन काय मिळतं, समर्थांनी काय म्हटलंय की प्रामुख्याने त्यांच्या ठाई राहून त्यांच्या ज्या कला आहेत, त्यांचे गुण आहेत, हे सगळे आपल्याला आत्मसात करायला मिळतात आणि त्यामुळे ते त्या गुणेशांची जणू एक म्हणजे सत्पात्र आहेत. ते सगळं आपल्याला या सभेमधूनच मिळतात, इतर बाहेर कुठं काय मिळतं कसे काय. नामस्मरण कसं करायचं, संतांचं भगवंताचं स्तवन, ऋषींचं स्मरण, अध्यात्मातलं स्तवन, परमात्मातलं श्रवण स्तवन कसं करायचं हे कुठे शिकायला मिळतं, कुठेच नाही, या सभेमध्येच मिळतं. प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रपंच आणि परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रहस्ती, संन्यासादी, म्हणजे हे सगळे आहेत बघा तिथे. आता काही प्रवृत्ती मार्गातले आहेत, निवृत्ती मार्गातले आहेत, प्रपंचिक आहेत, परमार्थिक आहेत, गृहस्थाश्रमामध्ये असलेले काही आहेत, वानप्रस्थाश्रम स्वीकारलेले, काही संन्यास असलेले सुद्धा आहेत. म्हणजे त्यांचा सगळ्यांचा अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळतो. वृद्ध, तरुण आणि पुरुष, स्त्रियादी सकळ अखंड ध्याती तमाळ अंतर्यामी. इथे भेदभाव नाहीये, वृद्धही आहेत, तरुणी आहेत, लहान आहेत, मुलं बालक आहेत, पुरुष स्त्रिया आहेत, तिथेही भेदाभेद नाही, सर्व आहेत. अखंड ध्याती तमाळ अंतर्यामी म्हणजे सर्वजण एकत्र बसून, लहान, तरुण, वृद्ध, महिला, पुरुष, ना जात, ना पात, ना धर्म, ना पंथ, हे सर्व सभास्थळी येऊन श्रवण, निरूपण, अंतःकरणातून स्तवन, ध्यान, मनन, चिंतन ह्या सर्व गोष्टी करत. ऐसे परमेश्वराचे जन. बघा आता हे समर्थांनी त्यांना काय म्हटलेलं आहे, ते तिथे एकत्र जमतात या सगळ्यांना, हे परमेश्वराचे जन म्हटलेलं आहे. त्यासी माझे अभिवंदन, जयाचनी समाधान अकस्मात वाणी. तर खरं समाधान आहे. श्रवणाला बसा, श्रवण करा, निरूपण करा, नामस्मरण करा, स्तवन करा, भक्ती करा, यातूनच सर्व आपल्याला समाधान मिळतं. हे समर्थांना यातून सांगायचं आहे. आणि म्हणून अशा जनाला, या परमेश्वरचे जनाला माझं अभिवंदन आहे, नमस्कार आहे. कारण हे या भगवंताच्या ध्यानामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झालेले आहेत, मग्न झालेले आहेत, आणि त्यांनाच नमस्कार आहे. जे बाहेर सभेच्या बाहेर आहेत त्यांना नमस्कार नाहीये, तेही येतील. कारण या ठिकाणी तेच आहेत ना, ज्ञानांच्या सोबत उदासीन आहे, चाणाक्ष आहे, धुरुत आहे, तार्किक आहे, हे सगळे तिथे आलेले आहेत. का तर त्यांना ऐल तीराकडून पैल तीराकडे जाण्याचा मार्ग मिळतोय आणि म्हणून ते समाधान घेण्यासाठीच इथे आलेले आहेत. ऐसीय सभेचा गजर, तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंत. बघा, आणि असे सगळेजण एकत्र जमल्यानंतर जो काही सभेचा गजर होतो, हरिनामाचा गजर होतो, जो नामस्मरणाचा जयघोष होतो, जय जयकार होतो, जिथे भगवंताचं अखंड कीर्तन, नित्य निरंतर कीर्तन चालू असतं. आणि अशाच सभेला माझा नमस्कार आहे. समर्थ त्या सभेला स्वतः पहिल्यांदी प्रथमतः नमस्कार करतात, वंदन करतात. जेथे भगवंताच्या मूर्ती तिथे पाविजे उत्तम गती, ऐसा निश्चय बहुधा ग्रंथी महंत बोलिले. म्हणजे समर्थ काय म्हणतात, हे मी सांगत नाही, तर महंतांनी, ऋषी मुनींनी सुरुवातीला माझ्या आधी हे सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी भगवंताच्या मूर्ती आहेत, भगवंताचं पुनश्चरण झालेलं आहे, भगवंताचं वास्तव्य आहे, त्या ठिकाणी तेथे पाविजे उत्तम गती, असा ह्या बहुत ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. ऐसे निश्चय बहुधा ग्रंथी महंत बोलिले. मी नाही सांगत, हे महंतांनी, संतांनी आधी लिहून ठेवलेलं आहे, ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं आहे ग्रंथांमध्ये, की अशा ठिकाणी सभास्तवन होतं, सभेचं आयोजन होतं आणि त्याच ठिकाणी हे नामस्मरण, हे स्तवन, ही नविदा भक्ती चालते. कलव कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभाश्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह माभाती. म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारचं कीर्तन चालतं, ही नविदा भक्ती चालते, अशाच ठिकाणी जे या कलियुगामध्ये ही नविदा भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि हेच खरं मोक्षाचं साधन आहे, हे समर्थ म्हणतात. कारण जे जे मला शंका आहे, माझी कुशंका आहे, माझा संदेह आहे, मंगलाचरणमध्ये समर्थांनी शेवटी लिहिलेलं आहे. जे पण काही शंका, कुशंका, आशंका, संदेह जे पण काही असेल, ह्या सगळ्यांचं निरसन करण्याचं काम पहिल्या श्रवणामध्ये, पहिल्या समासामध्ये समर्थांनी सगळं सांगून साथ दिलेला आहे. तेच समर्थ या समासामध्ये सुद्धा शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, कलव कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभाश्रेष्ठ, हा श्रवणे नाना नष्ट, संदेह माभाती. जे कुठल्याही प्रकारचे माझ्या शंका
कुशंका आशंका असू दे, त्याचं प्रत्येकाचं निरसन या सभेमध्येच होत असत, या श्रवणात, या नविदा भक्तीमध्येच होत असतं. आणि म्हणून या सभेला सुद्धा माझं वंदन आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सभा सवर्णाम समास. जय जय रघुवीर समर्थ. इदनं मम श्रीराम समर्थ.